नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या क्राईम न्यूज मराठी यूट्यूब चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन थरारक घटना घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। आजची घटना ऐकल्यानंतर तुमचाही या गोष्टींवर विश्वास बसणार नाही। अतिशय लाजिरवाणा प्रकार हा घडलेला आहे। एका विवाहित पुजारी आणि टीव्ही अभिनेत्रीचे अनैतिक संबंध होते। मंदिरामध्ये त्यांचं प्रेम फुलत होतं आणि शेवटी गर्भपात करून तिला संपवण्यात देखील आला आहे। अशा प्रकारे लाजिरवाणी घटना घडल्यानंतर सेप्टिक टँकमध्ये तिचा मृतदेह लपवण्यात आला होता। हे कशा पद्धतीने उघडकीस आलं, हे प्रकरण कुठे घडलं, हे सविस्तररित्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातूनच आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। कुरुगंती अप्सरा ही टीव्ही अभिनेत्री होती। तिच्या पहिल्या पतीने आत्महत्या केली होती। या धक्क्यातून सावरून तिला आयुष्य नव्याने सुरू करायचे होते आणि त्यासाठी ती तयारही होती। पण सगळं काही नवीन सुरू करताना तिला कुठल्या गोष्टीला सामोरं जावं लागेल याची साधी कल्पना देखील नव्हती। एक दिवस अशीच ती अचानक बेपत्ता झाली। त्या दिवशी ती तिच्या मैत्रिणींसोबत कोईम्बतूरला निघणार होती। ती घरूनही निघाली, पण ती ना तिच्या मैत्रिणींपर्यंत पोहोचली ना ती घरी परतली। काही दिवसांनी तिचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सेप्टिक टँकमध्ये आढळून आला। चेहरा अतिशय वाईटरित्या चिरडलेला होता। 4 जून 2023 रोजी कुरुगंतीने मैत्रिणींसोबत कोईम्बतूर येथील भद्राचलम येथे जाण्याचा प्लॅन केला होता। रात्री उशिरा घरातून निघायचे होते तेव्हा तिने शेजारी राहणाऱ्या अय्यागरी साई कृष्णाला बसमध्ये जाण्यासाठी मदत मागितली। अय्यागरी हा हैदराबादच्या सरूर नगर येथील बंगारू मियासम्मा मंदिराचा पुजारी होता। कुरुगंती रोज आई अरुणासोबत देवळात जात असे। अशा स्थितीत ती या पुजारी अय्यागरीशी चांगली संवाद साधत असे। त्याची आई देखील पुजारीला आपल्या भावाप्रमाणेच मानत असे। रात्री उशिरा 10:30च्या सुमारास कुरुगंटी अय्यागरीसह घरातून बाहेर पडली। ती अनेकदा तिच्या मैत्रिणींसोबत जात असे, त्यामुळे यावेळी आईला फारशी काळजी नव्हती, कारण ती नेहमीच जात असे। दुसऱ्या दिवशी सकाळी आईने तिला फोन केला असता तेव्हा तिचा नंबर बंद आला। एकदा दोनदा बंद आल्यावर फार विचार केला नाही, पण वारंवार फोन बंद आल्यानंतर तिला मात्र काळजी वाटू लागली आणि तिला काळजी वाटू लागल्यावर ती घाबरत मंदिराच्या त्या पुजाऱ्याकडे गेली। पुजारी अय्यागरी यांनी सांगितले की कुरुगंटीला सोडल्यानंतर तो रात्री उशिरा मित्रांसोबत घरी परतला आणि ती बसने नाही तर कारने निघाल्याचे देखील त्याने सांगितले। हे ऐकून मात्र आता आई अस्वस्थ झाली। त्यांनी पुजाऱ्याला वारंवार विचारले की जर कुरुगंतीने बसऐवजी कार घेऊन जाण्याचा विचार केला होता तर तिने मला लगेचच फोन करून का कळवलं नाही, असं म्हटल्यानंतर पुजाऱ्याने उत्तर दिलं की ती घाईघाईत गेली आणि ती फोन करायलाही विसरली आणि मी देखील घाईघाईने घरी परतलो आणि उशीर झाल्यामुळे काहीही कळवलं नाही। 4 जून रोजी कुरुगंतीची आई अरुणा आणि पुजारी अय्यागरी यांनी शोध सुरू ठेवला। तो नंबर सतत बंद होता आणि कोणतीही बातमी मिळत नव्हती। 5 जून रोजी कंटाळून त्यांनी आपल्या मुलीच्या हरवल्याची तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला। शेजारी व्यथित झालेले पाहून पुजाऱ्यानेही मदत केली आणि त्याच्यासोबत राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाणे गाठले, कारण कुरुगंतीला शेवटच्या वेळी पाहिलेला पुजारी हाच शेवटचा माणूस होता। त्यामुळे त्याच्या जबाबावरून तपास सुरू करण्यात आला। पुजाऱ्याच्या म्हणण्यानुसार तो कुरुगंतीला आपली भाची मानत होता। तिची आई मंदिरात जात असे, त्यामुळे त्याने तिला बहिणीचा दर्जा दिला होता। 3 जून रोजी रात्री 10:30 वाजता त्याने कुरुगंतीला घेऊन शमशाबाद येथे तिच्या मैत्रिणींकडे सोडले। तेव्हापासून तिचा फोन बंद आला। पोलीस तपासादरम्यान कुरुगंतीच्या मित्रांशी संपर्क साधला असता ती शमशाबादला आली नसल्याचे समोर आले। अशा स्थितीत पोलिसांचा सारा संशय पुजाऱ्यावर पडला। या संशयाचे निश्चिततेत रूपांतर करण्यासाठी पोलिसांनी सरूर नगर ते शमशाबाद या 21 किलोमीटर अंतरावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली। फुटेजमध्ये धक्कादायक खुलासे समोर आले। पुजाऱ्याने कुरुगंतीला सोडलं नसल्याचे लक्षात आले। दुसऱ्या दिवशी त्याला अटक झाल्यावर त्याने पुन्हा आपले म्हणणे बदलण्यास सुरुवात केली। त्याने गुन्ह्याची कबुली दिली तेव्हा काही तास उलटले होते। पुजाऱ्याची कबुली ऐकून सर्वजण थक्क झाले। त्याच्या कबुलीनुसार तो कुरुगंतीसोबत निघाला होता। वाटेत तिला झोप येऊ लागल्यावर त्याने गाडीच्या डॅशबोर्डवर तिचे डोकं आपटलं। कुरुगंती बचावासाठी आरडाओरडा करू लागल्यावर त्याने गाडीत ठेवलेल्या जड दगडाने तिचा चेहरा ठेचून खून केला। कुरुगंटी यांच्या हत्येचा कट त्याने आधीच रचला होता। खून केल्यानंतर पुजाऱ्याने कुरुगंतीचा मृतदेह कारच्या कव्हरने झाकून गाडीच्या डिकीत टाकला। घरी परतल्यानंतर कार पार्किंगमध्ये उभी केली। ज्या दिवशी तो कुरुगंतीच्या आईसोबत तिच्या शोधात इकडे तिकडे भटकत होता
तेव्हा तो मृतदेह गाडीतच होता. तो कधी ना कधी घरी परतायचा आणि रूम फ्रेशनर शिंपडून परत निघून जायचा. 5 जून रोजी रात्री स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर पुजाराने त्याचे घर व मंदिराजवळील शासकीय विभागीय महसूल कार्यालयाजवळील सेप्टिक टँकमध्ये मृतदेह फेकून दिला. त्या ठिकाणी कोणीही ये जा करत नव्हतं, त्यामुळे मृतदेह लपवणे त्याच्यासाठी सोपं झालं. 1 दिवसानंतर कुजलेल्या मृतदेहाचा वास येऊ लागल्याने त्यांनी आजूबाजूच्या लोकांकडे दुर्गंधी येत असल्याची तक्रार करून टाकी सिमेंटने सील करून घेतली. एकीकडे पुजारी अय्यागरी कुरुगंटी शोधण्याचे नाटक करत राहिला आणि दुसरीकडे तो आपल्या दैनंदिन जीवनात इतका व्यस्त होता की त्याच्यावर संशय घेण्यास काहीच उरलं नव्हतं. पण शेवटी सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर त्यानेच गुन्ह्याची कबुली दिली. पुजारी साई कृष्ण हा गेल्या अनेक दिवसांपासून कुरुगंतीच्या हत्येचा कट रचत होता. त्याने गुगलवर अनेक वेळा हत्येच्या पद्धती शोधल्या होत्या. मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची आणि ती कशी जतन करायची हे देखील पाहिले होते. पुजारी अय्यागरीने हत्येसाठी दिलेले कारण पोलिसांबरोबरच दोन्ही कुटुंबियांना धक्कादायक वाटले. त्याने सांगितले की 2023च्या सुरुवातीला कुरुगंती मंदिरात वारंवार येत असे. काही छोट्याशा गप्पांमधून सुरू झालेली ही मैत्री प्रेमात बदलली. तर जगासमोर तो कुरुगंतीला भाची म्हणून हाक मारायचा. दोघांनी अनेकदा समाज आणि कुटुंबापासून लपून एकत्र वेळ घालवला. अनेक वेळा दोघेही कुटुंबाला खोटे बोलून शहराबाहेर जायचे. दोघेही गुजरातमधील सोमनाथ द्वारका मंदिरात एकत्र गेले होते. कुरुगंती मे 2023 मध्ये गरोदर राहिली. या काळात ती पुजारी अय्यागरीवर लग्नासाठी दबाव आणत होती, पण त्याला हे नाते लोकांपासून लपवायचे होते. त्याचे कारण म्हणजे तो आधीच विवाहित होता आणि त्याला मुले होती. त्याने कुरुगंतीला फूस लावून तिचा गर्भपात करायला भाग पाडलं. यावेळी पुजाराने पत्नीला सांगितलं होतं की एके दिवशी कुरुगंती मंदिरात बेशुद्ध पडली होती, म्हणून तिला रुग्णालयात नेले होते. गर्भपातानंतरही कुरुगंती सतत लग्नाबाबत बोलायची. पुजाराने आपली पहिली पत्नी आणि मुले सोडण्यास नकार दिल्यावर कुरुगंतीने त्याला धमकी देण्यास सुरुवात केली की जर त्याने तिच्याशी लग्न केलं नाही तर ती समाजासमोर संपूर्ण सत्य उघड करेल. आणि बदनामीच्या भीतीने पुजारी अय्यागरीने कुरुगंतीच्या हत्येचा कट रचला आणि अशा प्रकारे तिच्या आयुष्याचा अंत झाला. तर ही घटना ऐकल्यानंतर थोड्या वेळासाठी प्रत्येकजण स्तब्ध होतो, कारण एक देवाची पूजा करणारा व्यक्ती अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीचा खून करू शकतो यावर कुणाचाही पटकन विश्वास बसत नाही. तरीही हेच सत्य आहे. तर या घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.